सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलं निज चरणा. अहो स्वामी तुकड्या देवा यावरी न करावा आवेग. सहज रे ओळखी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकड्या देवा यावरी न करावा आवेग. निळामुळे धराल हाती तरी द्यालमती निरुपमा. अहो स्वामी तुकड्या देवा यावरी न करावा आवेग. आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. संदेह ते पाप कैसे नव्हे. आपुला आपण करावा विचार. आपुला आपण करावा विचार. प्रसन्नते सार मन ग्वाही. नावे रूपे अंगी लाविला विटाळ. नावे रूपे अंगी लाविला विटाळ. होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. नावे रूपे अंगी लाविला विटाळ. होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. आंधळ्याचे चाली आंधळ्यासी नये देखण्याची चाली. आंधळ्यासी नये देखण्याची चाली. चाले ऐसी बोली तुका म्हणे. आपुला आपण करावा विचार. प्रसन्नते सार मन ग्वाही. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 908 का 909 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज साधकाला परमात्मा स्वरूपाकडे जाण्यासाठी योग्य निर्माण करण्याच्या बुद्धीचा विचार किंवा उपाय सांगतात. अतिशय मार्मिक वर्णन हे आहे. वेदांताच्या सखोल वर्णनातून सामान्य माणसाला समजणार नाही अशा प्रकारचं वर्णन जिथे मोठ्या मोठ्या वेदांताच्या ग्रंथात आहे तेच बोलणं श्री तुकाराम महाराजांनी अति सोपं करून अगदी मराठमोळ्या माणसाला, माझ्यासारख्या मराठमोळ्या माणसाला सहज कळेल अशा पद्धतीनं मांडून या जगावर आणि या मराठी माणसावर परम उपकार केलेले आहेत अशी गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला मी असंच काहीतरी सुरुवातीला बोलतो म्हणून हे असंच नेहमी असतं असं कृपया उपेक्षेनं हे बोलणं घेऊ नका. प्रत्येक अभंगातलं प्रत्येक मर्म हे वेगळं हे औचित्यपूर्ण या काळाला, सामान्य बुद्धीच्या, विषयासक्त बुद्धीच्या माणसाला अत्यंत ग्राह्य अशा प्रकारचं आहे. तेव्हा ह्या बोलण्याचं जे महत्त्व आहे तेव्हा हे बोलणं जेव्हा आपण महत्त्वानं घेऊन याचं चिंतन करायला लागू त्यावेळेला याचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं अशी गोष्ट आहे. लक्षात येतं काय होतं. आपणाला सगळ्यांना चिरंतन सुखाची ओढ आहे. आज आवश्यकता आहे चिरंतन सुख पाहिजे की ज्याच्यात दुःखाचं मिश्रण नाही, जे कधी संपलं न पाहिजे, त्याच्यासारखं दुसरं सुख नाही आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख कुठेच उपलब्ध नाही. अशा सुखाची आपल्याला आवश्यकता आहे, ओढ आहे, लालसा आहे. ही गोष्ट सगळ्यांना मान्य करावी लागेल आणि ते सुख आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. जिथून मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी सांगतो विषयातून, इंद्रियातून, नातेवाईकातून, प्रतिष्ठेतून, लोकांतरातून वगैरे हे आपले उपाय सगळे प्रपंचातील सुख निर्माण करण्याचं म्हणजे प्राप्त करून घेण्याची. पण या एकाही ठिकाणाहून तसं सुख मिळणं शक्य नाही कारण हे सुखच नाही. शास्त्रकारांच्या म्हणण्यानं हे दुःखच आहे. पण आपण त्याला सुख समजून त्याच्या प्राप्तीची आपण इच्छा आणि प्रयत्न करतो. कृपया लक्ष देऊ नये का. चिरंतन सुख आपल्याला पाहिजे पण आपल्याला ते माहिती नसल्यामुळे
आपण विषयातलं आणि प्रपंचातलं नाशवान सुखी जे जास्त दुःख देईल अशा सुखाचा प्रयत्न करतो. पण या सुखाचा प्रयत्न आपण करायला सुरुवात केली की त्या सुखाला झाकण पडतं. त्या सुखाचं झाकण अशा प्रकारचं पडतं. अशी गोष्ट काय होतं, एखाद्या ठिकाणी एखादं कंजेस्टेड असं बांधकाम असलं ना, म्हणजे 2 दार असतात आणि 2 चौकटी असतात आणि 2 चौकटीला एकच दार असतं. ते दार लावलं की एका चौकटीला लागतं आणि ते उघडलं की दुसरी चौकट घातली जाते. असं कुठे कुठे असतं. त्याप्रमाणे आपल्या बुद्धी नावाचं एक दार आहे. बुद्धी नावाचं एक दार आहे. ते बुद्धी नावाचं दार आपण प्रपंचाच्या सुखाच्या प्रयासाकरता उघडलं की परमार्थाच्या सुखाचं दार लावलं जातं. आणि हे तुकाराम महाराज आपल्याला सांगणार आहे. काय, एक द्वार झाकलं जातं अशी गोष्ट आहे. म्हणून काय आशा ते करविते बुद्धीचा दुर्लभ. खूप मार्मिक गोष्ट आहे. पण ज्या वेळेला आपल्याला सुखाचा प्रयत्न आपण करावा लागतो. काय करायचं सुखाचा प्रयत्न? आत्तापर्यंत झोपडीत राहत होतो. खूप मोठं घर आपल्याला बांधायचं. मग बांधण्याकरता पैसा कुठून उपलब्ध करता येईल? मग पैशाची आशा आपल्याला लागते घरासाठी, म्हणजे सुखासाठी आशा निर्माण होते. आणि आशा अंतःकरणात बुद्धीत आशा निर्माण झाली. आशा हे द्वार आहे. आशा हे द्वार आहे. ते द्वार आपण उघडतो आपल्या प्रापंचिक सुखासाठी. प्रापंचिक सुखासाठी आपण आशेचं दार उघडतो आणि आशेचं दार उघडलं की त्यामुळं बुद्धीची चौकट बंद होते. बुद्धीचं दार आशा ते करविते बुद्धीचा चौकट. आणि ही आशा मनात निर्माण होते. याचा अर्थ आशा असू नये का असावी? आशा नसली अजिबात तर आपला प्रपंच चालेल का? आपल्याला खायला तरी मिळेल का? असं तुम्ही म्हणा. पण तसं याचा अर्थ नाही. जे आपल्या प्रारब्धानं मिळतं आहे ते प्राप्त करून घेण्याला आशेची गरज नाही. आपण आपलं कर्तव्य करीत राहावं. आपला व्यवसाय आहे, नोकरी आहे, आपण आपलं करीत राहावं. त्याचा पगार आपल्याला मिळेल. त्यात काही प्रश्न नाही. अजून प्रारब्धाने येईल तर मिळेल. सासरवाडीचं कुणी बुडालं असलं तर आपली बायको त्यांची मुलगी असली तर ती मुलीला देऊ द्या, त्यांच्या इच्छेनं देत असतील तर. त्यांना आपण मागायचं नाही आम्हाला वाटा पाहिजे म्हणून. मागितलं की आशा निर्माण झाली. होंड्यासाठी आडून बसला की त्याला आशा म्हणतात. ती बुद्धीचं द्वार हे करतं. बुद्धीचं द्वार म्हणजे विवेकाचं द्वार अशी गोष्ट. म्हणून आपल्याला जर घर बांधायचे तर आपण जागा घ्यावी. त्याकरता पैसा जेवढा उपलब्ध असेल तेवढा करावा. उसना करावा, तो निवडून फेडावा. पण जागा घेताना दुसऱ्याला बाजूला सारून आपण मनगटशाही करायची, जागा घ्यायची. ती जागा घेताना अतिक्रमण करायचं, त्याची जास्त घ्यायची, ही आशा, ही फालतू आशा म्हणतात हिला. आणि ही आशा काय करते तर विवेकाचं दार बंद करते. एखाद्याच्या शेजारी मंदिर आहे एखादं, त्या मंदिराचे ट्रस्टी परगावचे लांबचे आणि एखाद्या मंदिर काय करते ते या गावाचं कुणीच नाही त्यातलं, पण त्यातली काही जागा घेऊ द्या आपल्याला. काय कोण बोलायला? त्यांना वाटतं देव बोलत नसतो, देव जिवंत नसतो, देवाची नुसती मूर्ती आहे, देवाचा नुसतं दगड मांडलेला आहे तिथे. पण ते दगड फार इब्लिश असतो, किमयागार असतो. माझ्याकडे 5-10 उदाहरण आहेत असे की मंदिराची जमीन, मंदिराची जागा हाडत पडली ती त्याचं काही चांगलं झालं नाही. एखादा ॲक्सिडेंट, एखादा माणूस त्याच्यात जाईल, एखाद्या वेळेला लाख, 4 लाख, 5 लाख रुपये त्या जागेची जेवढी किंमत आहे त्याचे डबल पैसे दवाखान्यात किंवा कोर्टात जातील. एखादा अवयव निकामी होईल, एखादी घरातली व्यक्ती भीषण ॲक्सिडेंटनं अशा प्रकारचं जाईल. असे प्रकार घडतात. आता ही विश्वास ठेवायचीच गोष्ट आहे नाही, याच्यात प्रात्यक्षिक काहीच नाही.
एखाद्या माणसाची जागा आपण घेतली तो भांडू शकतो. देव बोलत नाही पण करीन ना काही चुकत नाही अशी गोष्ट. आणि हे जे नुकसान होतं ते आपल्या फालतू आशेमुळे होतं. आशेमुळे नुकसान होतं. म्हणून जे आपल्या यात नाही, आपल्याला प्राप्त होणे नाही, आपल्याला प्राप्त करणं योग्य नाही, शक्य नाही, अशा प्रकारचं प्राप्त करून आपण श्रीमंत आणि आपण सुखी व्हायचा प्रयत्न जे करतात, अशा प्रकारची फालतू निर्माण झालेली जी आशा असते ती आशा आपल्या बुद्धीचा लोप करते. म्हणजे काय होतं? म्हणजे असं होतं की लोक त्याला सांगत असतात की अतिक्रमण करणं हे देवाची जागा घेणं बरोबर नाही बाबा, देवाचा कोप होतो आपल्यावरती, मग आपलं नुकसान होतं. ते म्हणतात हे बुरसटलेल्या कल्पनेचे हे फक्त ते काय करतात ते पुथी ऐकायला जातात ना, त्यामुळे यांची बुद्धी मारली गेली. असं कुठं असतं काय? देव कुठं बोलत असतं? काही नाही केलंच चालतं. याच्या दृष्टीने तो वेंधळ असतो आणि त्याच्या दृष्टीने हा वेंधळ असतो अशी गोष्ट. तर जगामध्ये ऐका, जगामध्ये देव ही गोष्ट सोडून द्या, समजा देव असं करतो तसं करतो, परंतु जगामध्ये माणसात सुद्धा नीतीलाच महत्त्व आहे ना, नीतीलाच महत्त्व आहे. एखाद्याने मंदिराच्या याच्यावर जर अतिक्रमण केलं तर जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत कुणी बघणार नाही, आणि बघायला जर सगळे आले तर सगळे त्याच्यावर तुटून पडतील ना. का ते म्हणतील काय देव बोलत नसतो मग तू केलं तर बरं झालं, असं कोणी म्हणेल का? नाही म्हणणार. म्हणजे देवच या लोकांच्या मुखातून बोलत असतो. देव बोलतो, देव काय बाळमुखातून म्हटल्यासारखं अशी गोष्ट असते. म्हणून अन्यायाला आणि अनितीला कुठेच रिस्पॉन्स नाही आहे, लक्षात ठेवा. लोकांच्याकडून नाही, कायद्याकडून नाही, शास्त्राकडून नाही, देवाकडून नाही. आणि हे जेव्हा आपल्याला पटतं तेव्हा आपल्या सत्सत विवेक बुद्धीलाही ते वाटतं की हे आपण नाही करायचं. कारण सात्विक बुद्धीचं नाव, सात्विक बुद्धीचं लक्षण जे भगवद्गीतेनं आणि ज्ञानेश्वरी सांगितले ते असंच आहे. म्हणून बंद भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती, विनियोग जाणे निवृत्ती कर्माचिया, ऐशी कृत्याकृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणजे बुद्धी ओळखतो. भगवान म्हणतात काय? तर तिथं असं म्हटलेलं आहे की बंध भय भरिती, जे आपल्या बुद्धीनं प्रेरणा देऊन आपल्या इंद्रियाने जे कर्म केलं ते बंधाला कारण आहे आणि भयाचं भरीत करणारं कारण आहे. भयाचं भरीत म्हणजे वांग्याचं भरीत नाही, भय भरवून देणार आहे, भयग्रस्त करणार आहे, भययुक्त करणार आहे, बंद करणार आहे. म्हणजे तुरुंगात तरी जावं लागलं नाही तर मरावं तरी लागेल. तुरुंगात जाणं म्हणजे बंध भरिती आणि मरावं लागणं म्हणजे भय भरिती. असं बंध आहे आणि भय निर्माण करणारं जे कर्म आहे, ऐसे बंध भय भरिती ती निषिद्धी प्राप्ती, ते निषिद्ध ठरवलेलं, शास्त्राने निषिद्ध ठरवलेलं बंध निर्माण करणारं, भय निर्माण करणारं म्हणजे अन्यायाचं कर्म. आत्ता जे अतिक्रमण सांगितलं त्याप्रमाणे अशी जी बुद्धी जाणते की मी हे केलं तर असं होणार आहे, याचा शास्त्राने निषेध केलेला आहे. मोठे माणसं याला नाव ठेवणार आहेत, यांनी आपल्याला बंध निर्माण होणार आहे, तुरुंगात जावं लागणार आहे, नाही तर मरावं लागणार. असं ज्याच्या निदर्शनाला येतं तेच कृत्याकृत्य शुद्धी, ऐशी कृत्याकृत्य शुद्धी. म्हणजे ज्या बुद्धीत अशा प्रकारची कृत्याकृत्य शुद्धी आहे, म्हणजे हे करायचं की नाही करायचं, हे करायचं चांगलं आहे, शास्त्राला मान्य आहे, लोकांना मान्य आहे, हे नाही करायचं, हे बंध भयभरीत आहे, अशी कृत्याकृत्य शुद्धी निर्णयाच्या बाबतीत ज्याच्या बुद्धीजवळ आहे त्यालाच विवेक म्हणतात. विवेक म्हणतात. बुझे जे निरवधी, या ज्या बुद्धीला निश्चितपणे अशी कृत्याकृत्य शुद्धी कळते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. म्हणून मी आपल्याला असं सांगितलं आत्ता की ज्याला जे शास्त्राला मान्य नाही, जे देवांना मान्य नाही, जे सज्जनांना मान्य नाही, जे कायद्याला मान्य नाही, जे समाजाला मान्य नाही, तेच आपल्या बुद्धीला मान्य होत नाही. आणि मग आपण व्यावहारिक फायदा थोडा असला तरी त्याच्यावर आपण लाच मारतो की नको व्यावहारिक फायदा, आपलं जे देव देईल ते राहावं, जे कष्टानं मिळेल ते खावं. अशा प्रकारचा निर्णय जी बुद्धी करते तिला सात्विक बुद्धी म्हणतात.
आणि बुद्धीचं मूळ लक्षण असेल काय, हे मैळ हे चोख, हे गुण हे दोष, हे मैळ हे चोख ऐसे निवडी असं म्हणतात. हे पुण्य हे दोख, हे मैळ हे चोख ऐसे निवडी. हे मलिन आहे, हे स्वच्छ आहे, हे ग्राह्य आहे, हे अग्राह्य आहे, याच्यात पुण्य आहे, याच्यात पाप आहे, अशी जी बुद्धी जाणते तिचं नाव बुद्धी आहे. तिचं नाव बुद्धी आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकावर, 6वा आणि 7वा श्लोक आहे मला वाटतं, त्याच्यावर जे बुद्धीचं बुद्धिरव्यक्तम असं जे म्हटलं आहे ना, तर त्याचं वर्णन करताना म्हटलं की आता बुद्धी जे म्हणजे की ऐसा चिन्नी जाणीजे असं म्हटलं, ऐके यदुराजे बोलले ते. हां, तर जी बुद्धी जी अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिये दिठी पारुखीजे विशो जीवे, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे, अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपर्क. आत्मया जीवाची संधी वसवी, आत्मा आणि जीव यातलं दोन्हीचं दार म्हणजे बुद्धी आहे. आता ऐका, तर आशा निर्माण झाली की काय होतं, तर बुद्धीचा विवेक नाहीसा होता, बुद्धीचं विवेकाचं दार नाहीच होतं. मनाचं लक्षण सांगताना माऊलीने असंच त्या ठिकाणी म्हटलं आहे बरं का. जे मन कसं आहे, जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेडी. आशा ते करविते बुद्धीचा तो लोक तुकाराम महाराज म्हणतात, आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बुद्धीचे द्वार झाकविले ते. किती सामने बघायचं. आत्ता मी 2 चौकटी, एक दार, एक कावड, 2 चौकटी याचं उदाहरण सांगितलं होतं ना, की इकडं लावलं की ती चौकट झाकते, इकडे लावलं की ही उघडी केली की ती झाकते, ही झाकली की ती उघडी होते. हे जसं आहे त्याप्रमाणे मन किंवा त्या आशा मनातच असते ना. आशेनं युक्त असलेलं मनच आहे. आशेचे बांधलेले तुकारामाने वाया गेले. मनात आशा निर्माण होते आणि मनात आशा निर्माण झाल्यामुळे त्या आशेनं मन बुद्धीचे द्वार झाकविते, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि आशा ते करविते बुद्धीचा तो लोक तुकाराम महाराज म्हणतात. मनामध्ये आशा निर्माण झाली, आशा म्हणजे अनैतिक आशा निर्माण झाली, अभौतिक आशा निर्माण झाली, सगळ्यांना अमान्य असलेली, नाशाला कारण असलेली आशा जर निर्माण झाली तर ती बुद्धीचा लोप करते, बुद्धीचं दार झाकविते, म्हणजे बुद्धीचा विवेक नष्ट होते आणि मनुष्य पाप करायला सारखं प्रवृत्त होतं. पाप करायला प्रवृत्त होतं. मग काय होतं याच्याकरता एक सुंदर असं डोळस उदाहरण, पक्क उदाहरण याच्याकरता. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात त्या दत्तात्रयाने अवधूतांनी 24 गुरु केले. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमारवी कपोतो जगर सिंधू पतंगो मधुकृत गजा मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भका कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभिसुपेशकृत. हे 24 गुरु आहेत. 2 श्लोकात सांगितलं. त्यात पिंगला हा एक शब्द आहे. पिंगला, ही पिंगला कोणती आहे? ही भर्तृहरीची पिंगला नाही बरं. इतिहासात आपल्याला माहिती, ज्या भर्तृहरीनं नीतिशतक लिहिलं, वैराग्य शतक लिहिलं, शृंगार शतक लिहिलं, ते इतिहास. पण ही पिंगला विदेह नगरात राहत होती. जनक राजाच्या नगरात पिंगला नावाची वेश्या राहत होती. आणि शास्त्रांतरी वर्णन आहे की जवळजवळ सगळे लोक ज्ञानी आहेत त्या जनकांचे. जनकही ज्ञानी आहेत, लोकही ज्ञानी आहेत, धर्म आचरण करणारे वगैरे आहेत. ते पिंगला वेश्या अतिशय सुंदर होती. रात्रीच्या वेळेला, रात्री 10-10:30च्या वेळेला ती चांगल्या प्रकारचा शृंगार करून नटून खटून दाराच्या बाहेर रस्त्यावर उभी राहिली. ती आपल्याला धन देऊन आणि त्या ठिकाणी निहाल करणाऱ्या पुरुषाची वाट पाहत. एकनाथ महाराजांनी खूप लिहिलंय. एका ते म्हणे घ्या बिडा, एका ते म्हणे एका ते हाणी खडा, एका ते घ्या म्हणे बिडा.
एकनाथ महाराजांनी तर ती वाट पाहत होती की कोणीतरी पुरुष येईल धनवान, ते लोक यायचे सरळ जायचे. येताना ती त्यांच्याकडे आशेकडे पाहते, आशेनं पाहायची. आशा निर्माण झाल्यावर काय होतं त्याचंही वर्णन आहे. आणि हा संदेश त्या पिंगलेनं नंतर दिला आपल्याला भागवतात. आशा ही परमं दुःखं नैराश्यम परमं सुखम यथा संचित्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. तर ते आशेनं पाहायची. तुम्ही बघा, एखादं कुत्रं आलं समोरून, आपण जेवत असलो तर ते कुत्रं आधी ताटाकडे पाहतं. आपला हात ताटात गेला की त्या हाताकडून ताटाकडे पाहतं. तर हात जसा वरवर येतो तसं त्याची दृष्टी वर आपल्या तोंडापर्यंत येते. पुन्हा हात गेला की तिकडं जातं. असं ते कुत्रं पाहतं. त्या कुत्र्याला ते खालीवर दृष्टीच्या घासाप्रमाणे पाहण्यात काय असतो, आशा असते. क्यारेक ताटातून तोंडात काय करतो, इकडे देईन एखादा घास फेक इकडे, मला तुकडा टाक, मी काही तुझ्या जावयासारखा रुसून नाही बसणार, खाई. आशा आहे एक प्रकारची. त्याप्रमाणे ती वेश्या, ती गणिका, पिंगला नावाची गणिका येणाऱ्या पुरुषाकडे पाहते. येताना त्याच्याकडे आशेनं पाहायची. काय सुंदर आहे, कपडे चांगले आहे, द्रव्य दिसतंय याच्याजवळ, माझ्याकडे दृष्टी येती वाटतं, त्याची येण्याची शक्यता आहे. असे तर्क करीत लांबून पाहून जवळ येईपर्यंत ती आशेनं पाहायची, त्याच्याकडे आदर करायची, तो येईल असं वाटायचं तिला. आणि ज्या वेळेला तो अजिबात काही रोख न देताना समोर निघून जायचा, गाढव मेलं एकदाच, काय त्याच्याकडे चव आहे, त्याच्याकडे काय धन आहे, आणि त्याने काय यावं माझ्याकडे, असं काहीतरी त्याला तुच्छ म्हणायची. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 10, 20, 25, 50 लोक येऊन गेले, पण तिला कोणीही मिळालं नाही. 12 वाजून चालले होते, डोळ्यावर झोप यायला लागली होती, आळस जांभे यायला लागली होती, आणि लोकांची येण्याची संख्या उत्तर कमी होत चालली होती. आणि 12 वाजून गेल्यानंतर, रात्री 12 वाजल्यानंतर त्या गणिकेच्या, त्या पिंगलेच्या मनात एकदम असं क्लिक झालं, काहीतरी असं बटन दाबल्यासारखं. तिच्या काळजानं असं लख केलं आणि ती सावध झाली की मी काय करायला लागली, मी असं काय करायला लागले. मी ज्या पुरुषाची वाट पाहते इंद्रिय सुख भोगण्याकरता आणि धन मिळण्याकरता, ते खरंच माझं कल्याण करणार आहे काय, ते खरंच माझ्या जीवनात काय रंग भरणार आहे काय, ते माझं जीवन धन्य करणार आहेत काय. अरे जीवन धन्य करणारा, जीवामध्ये रंग भरणारा तर माझ्या हृदयात बसलाय. तेव्हा कोणी सांगितलं हिला, कोणी सांगितलं काही विचारू नका, नुसतं ऐका, माझ्या हृदयात बसलाय. तो खरा सुखाचा सांगाती आहे, खरं सुख त्याच्याजवळ आहे. अरे हे इंद्रियांच्या ताब्यात देऊन घराचा उन्हाळा करून अशा प्रकारचा आपल्या इंद्रियांच्या सुखासाठी सगळा उन्हाळा करून टाकतात, कुटुंबियांना उन्हात ठेवतात. अशा प्रकारच्या मूर्ख लोकांच्या नादी मी लागले आणि मी राहते ते विदेहाच्या नगरात राहते, ज्ञानीपुरुषांच्या नगरात राहते. या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं मी किती मूर्ख आहे, मी किती नालायक स्त्री अशा प्रकारची आहे की हाडा मांसाचं शरीर विकून आणि मी यांच्याकडून सुखाची आशा करते आणि हृदयात असलेल्या परमात्म्याला मात्र विसरून त्यांनी हा मनुष्य देह देऊन त्याला विसरण्याचा घोर अन्याय मी करते आहे, ही त्या ठिकाणी म्हणते. म्हणजे आत्तापर्यंत ज्या आपण बुद्धीचे द्वारे आशेनं कसं झाकलं जातं त्याच्या ज्या व्याख्या पाहिल्या, त्या सगळ्या व्याख्या या गणिकेच्या अंतःकरणाच्या या विचारात घटत आहेत. लक्षात घ्या. अशा प्रकारची मी आहे. तर मी या पुरुषांचा संग सोडून, तिनं एक म्हटलं आहे की जसं काय की जशा बांबूच्या काठ्या काढून, बांबूच्या कामट्या काढून त्याचं त्या ठिकाणी भिंतीचं कूड करावं, वर अशा प्रकारचं त्याचंच छत करावं, त्याचेच पार्टिशन करावं, त्याचंच काहीतरी करावं असं म्हणून असं कोपी वजा हे करून बांबूच्या काटकेचं घर तयार करावं. त्याप्रमाणे शिरा, हाडं
मांसाचा लेप त्याच्यावर स्नायू, 7 धातू, पंचमहाभूत याचा सांगाडाच तयार केला आहे ना. हा सांगाडा तयार करून दिला आहे प्रत्येकाला. आणि या सांगाड्यात जे प्रलोभन लावलंय विषयांचं, त्याच्या नादी लागून जीव या सांगाड्यात या घरात जीव राहायला आला आणि त्या ठिकाणी या आशेला लागून दुःखी होऊन आणि घोर नरक भोगायला अशा प्रकारचा जातो. विदेहाच्या नगरात राहून मी जर शरीर विक्रय करून क्षुद्र पुरुषाकडून या सुखाची आशा आणि धनाची आशा करून मी जर वाया जाईल तर माझ्या जीवनाला धिक्कार असो, असं स्वतःची अतिशय घृणा आली. कुणाला? त्या वेश्येला, त्या पिंगलेला आली. आणि ती म्हणाली, नाही, आता मी यांचा छंद सोडून देईन, आता मी यांना टाकून देईन, आता मी यांच्या नादी लागणार नाही. माझ्या प्रारब्धाने जे मिळेल ते खाईन, नाही तर उपाशीच राहील. पण मी हा व्यवसाय नाही करत. मी आता भगवंताला आळवीन, त्याची भक्ती करेन, त्याला माझं सगळं समर्पण करेन. यांच्या संगतीत राहून हे शरीर, हे मन, हा जीव, ही बुद्धी आणि हे सगळं नष्ट करून नरकाला जाण्यापेक्षा मी त्याच्याजवळ राहीन, मी त्याला माझं सगळं समर्पण करीन, तो माझा स्वीकार करीन आणि लक्ष्मीसारखी मी त्याच्या समवेत व्यवहार करेन. असं ती बोलते आहे. आणि असं बोलते कशामुळं? तिला अचानक वैराग्य झाले. तेव्हा आत्ता ही पिंगला स्वतःला अभागिनी, दुर्दैवी, मूर्ख, धूर्त आणि सगळ्यांच्या दृष्टीने मी नालायक ठरले असं जी म्हणत होती, तीच म्हणत होते की मी मूर्ख नाही आहे, मी धूर्त नाही आहे, मी अभागिनी नाही, मी भाग्यवान आहे. म्हणून मला या वाईट कर्मातून का होईना पण चांगलं वैराग्य निर्माण झालं. वैराग्य शास्त्रकार म्हणतात कोणत्याही का कारणानं होईना पण वैराग्य प्राप्त व्हावं. आणि वैराग्य प्राप्त झालं की लगेच तिथून निघून जावं, तिथं थांबू नये. साधकाने एक क्षणभर सुद्धा थांबू नये अशी बघायची. यद हरेव काय व्रजंतम तद हरेव प्रव्रजंतम असं म्हटलंय. तेव्हा वैराग्य झालं त्या वेश्येला आणि ती त्या ठिकाणी म्हणाली, तिने संदेश दिला शुकदेवानी, त्या अवधूतांनी म्हटलं की राजा, अवधूत यदुराजाला हे त्या ठिकाणी सांगतात. असा 11व्या स्कंदातला प्रसंग आहे. तर म्हणतात, राजा, मी जसे 23 गुरु केले तशी या पिंगले वेश्याला पण गुरु केला. आणि प्रत्येक वेळेला विषयांचं दर्शन जिथे जिथे होईल तिथे तिथे माझा अंतःकरणातून तीव्र वैराग्याचा अग्नी अशा प्रकारचा प्रज्वलित होतो आणि मी विषयाकडे माझं मन बुद्धी अजिबात अशा प्रकारची जात नाही, विषयावरून परत अशा प्रकारचे फिरते अशी गोष्ट आहे. तेव्हा त्या पिंगलेनं काय केलं, तो छंद सोडून दिला आणि ती जाऊन बसली. तर तेव्हा शुकदेवाने म्हटलं, आशाही परमं दुःखम नैराश्यम परम सुखम. तर आशा परम दुःखाचं कारण आहे, कारण तिनं बुद्धीचं द्वार लोपून टाकलेलं असतं. म्हणून बुद्धी चालत नाही, आशा निर्माण झाली. ज्या वेळेला माणसाची बुद्धी चालते, ज्या वेळेला माणूस विवेकाची भाषा करतो अशा प्रकारची, त्यावेळेला त्याला आशा नसते. तुकाराम महाराजांना हा अभंग स्फुरला तेव्हा आशा नव्हती, कधीच नव्हती त्यांना, तर नव्हतीच. आता या अभंगाचं विवरण करून मी जे बोलते तेव्हा मलाही माझ्याही मनात कोणाही कशाची आशा नाही. आणि आता तुम्ही जे ऐकता ते तुमच्याही मनात आशा नाही तरच तुम्हाला हे पटणार आहे, नाही तर पटणार नाही. का? बुद्धीचं द्वार उघडं ठेवलं तर पटेल, नाही तर नाही पटणार. म्हणून बुद्धीचं द्वार आणि बुद्धीचा लोप आशा करते. म्हणून आशाही परम दुःखम नैराश्य परम. जो मनुष्य निराश होतो, निराश म्हणजे निराश शब्दाचा अर्थ वेगळा करू नका. हे सगळ्यातून निराश झाले तर आत्महत्या करायला नाही, आशा रहित एवढाच अर्थ आहे. निराशेनं विषण्ण होऊन काहीतरी करायचं, आता मला जगायचं असलं नाही, त्याला वेंधळेपणा नाही. तर आशा रहित ज्या वेळेला मनुष्य होतो त्यावेळेला तो परम सुखाच्या बाजूला तो म्हणजे बुद्धीचं दार उघडतं. बुद्धीचं दार उघडतं. बुद्धीचं द्वारच असं आहे. महत्सेवाम द्वार माहुर विमुक्ते तमोद्वारम योषिताम संगी संगम महांतस्ते समचित्ता प्रशांता विमन्यव सुहृद साधू अशी गोष्ट.
म्हणजे बुद्धिमान मनुष्य तो असतो की तो कशाचीही आशा करत नाही. तो योग आशा करते तो परमेश्वराचीच करायची असं त्या ठिकाणी करतो. मग काय होतं? आता आता तुकाराम महाराजांकडे येऊ आपण. आता थोडंसं विवेचन झालं तर ती त्या वेच्छेनं काय केलं की आशाही परमं दुःख नैराश्यम परमं सुखम हा संदेश दिला आणि यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वापती. यथा ज्याप्रमाणे म्हणजे ज्या वेळेला तिनं त्या वेळेला तिनं संदेश दिला आणि ती सुखी झाली. दुःखी होती ती सुखी झाली. कशी? यथा संचित्त कांत आशा संचिद्य. कांत म्हणजे पती म्हणजे पुरुष, त्याची आशा लागली होती तिला, धनाची आणि कांताची आशा लागली होती. ती कांताशा म्हणजे कांताची आशा संचिद्य, त्याला छेद देऊन त्याला बाजूला फेकून सुखम सुश्वापती गेला, ती आपल्या पलंगावर जाऊन सुखाने झोपी गेली असं त्या ठिकाणी म्हटलं. तात्पर्य याचं असं आहे की मनात निर्माण होणारी विषयांची आशा, ही आशा बुद्धीचा लोप करते, म्हणजे बुद्धीच्या दारावर झाकण टाकते. आणि हे झाकण टाकलं म्हणजे काय होतं? काय होतं म्हणजे प्रक्रिया कशी, प्रोसेस कसं आहे याचं की बुद्धीचं दार झाकलं म्हणजे काय होतं? मग विवेक नष्ट होतो. मग मनुष्य आशेच्या प्रमाणेच करायला लागतो, मनाप्रमाणे. आणि करायला लागल्यानंतर त्यातून पाप होतं आणि त्यातून पाप झालं की मग नरकाधिक भयानक दुःख भोगावं. दुःख भोगायचं नसलं तर पाप नाही झालं पाहिजे. पाप नाही व्हायचं असेल तर आशेच्या मागे नाही लागलं पाहिजे. आणि आशेच्या मागे लागायचं नसलं तर बुद्धीचं दार सतत उघडं पाहिजे. म्हणजे सत्संगती सद्विचार हा सतत पाहिजे. रोज 2-3 तास तरी सत्संगती आपल्याला घडली पाहिजे कोणत्याही प्रकारात. मग बुद्धीचं दार उघडं राहतं. मग आशा फालतू निर्माण होत नाही. मग त्यामुळे पाप घडत नाही आणि त्यामुळे नरकाला जावं लागेल. त्यामुळे दुःख नरकालाच काय असं इथंही दुःख आहे पुष्कळ, इथंही पुष्कळ दुःख आहे. म्हणून अशा प्रकारचं आहे. तर हे कसं होतं? तुकाराम महाराज पुढे म्हणतात, आपुला आपण करावा विचार. तर याच्या उत्तरार्धात म्हणत संदेह ते पाप कैसे नव्हे. नाही पहिल्याच पूर्वांतर आहे, उत्तरार्धात आहे. आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. बुद्धीत चांगल्या गोष्टीविषयी संदेह निर्माण होतो, म्हणजे संशय निर्माण होणं. शास्त्राने प्रतिपादिलेल्या, लोकमान्य असलेल्या, संत मान्य असलेल्या, देव मान्य असलेल्या आणि नंतर आपल्या विवेक बुद्धीला मान्य असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल संशय निर्माण होणं हे बुद्धीचं पाप आहे. हे बुद्धीचं पाप आहे. आणि बुद्धीचं लोप झाला किंवा बुद्धीचं दार झाकलं याचं हे स्वरूप आहे. याचं हे स्वरूप आहे. जे माणसं आशेच्या नादी लागतात आणि पाप करण्याकडे प्रवृत्त होतात त्यांना कुणी सांगत नाही चांगल्या गोष्टी असं नसतं. ते लोक प्रवचनाला पण येतात, कीर्तनाला पण येतात, ते लोक ज्ञानेश्वरी पण वाचतात, ते लोक तुकाराम महाराजांचे अभंग वाचतात, ते लोक नामजप सुद्धा करतात. अजून काय सांगू सांग. म्हणले एवढं करून केवढं होतं का? एवढं करून ते नाही सोडलं तर होतं, कारण याचा उपयोगच होत नाही. हे जर नामस्मरण आहे, प्रवचन केले, हे जर आत शिरलं नाही आपल्या बुद्धीत तर उपयोग काय सांगणार? उपयोग काय? 10,000 लिटरची टाकी आहे आणि पाईप सोडलाय तिथे नेऊन वर एखाद्या बेंधळ्या माणसानं गड्याला सांगितलं आणि मोटार सुरू केली आणि झाकणच काढलं नाही त्या टाकीचं. आणि झाकणावर पाईप आहे, झाकणावर पाणी पडते बाजूला पडतंय, कधी भरेल ती टाकी सांगा? त्याप्रमाणे नामस्मरण करता, ज्ञानेश्वरी वाचा, हे करा ते करा, पण ते जर बुद्धीत शिरलंच नाही आणि बुद्धी जर प्रपंचाची आशाच करू लागली इकडून आणि प्रपंचातच राहू लागली, माझे मुलं, माझे बाळ, माझे मेवणे, माझा नवरा, माझी बायको हेच आहे, याच्यात हे करतंय, हे मी करू लागले असं जर ती म्हणू लागली आणि हे जर आपण वाचलेलं, चिंतन केलेलं, ऐकलेलं, जर आपण आपल्या आशेनं बुद्धीचं द्वार झाकल्यामुळे जर ते बुद्धीच्या टाकीत हे पाणी गेलंच नाही सत्कृतीचं तर ती भरणार नाही ना. म्हणून मग करून उपयोग काय होईल अशी गोष्ट. म्हणून मग काय होतं, मी हे बोलत होतो की आपल्याला लोक सांगत नाहीत असं नाही चांगल्या गोष्टी,
आपण वाचतो, ऐकतो, आपण बोलतो सुद्धा. आपण बोलतो सुद्धा. मी आता प्रवचन झाल्यावर मला आशा निर्माण झाली, मी काहीतरी नको ते करू लागलो, त्या बोलण्याचा उपयोग काय झाला सांगा? फालतू गेलं, कसं गेलं ते. म्हणून सांगत नाही असं नाही, पण ते बुद्धीत शिरत नाही. आणि बुद्धीत न शिरताना ज्या वेळेला दुसऱ्याकडून चांगलं सांगितलं जातं, विवेकाचं सांगितलं जातं, आणि आपण जे करतो ते बरोबर नाही असं सांगितलं जातं, त्यावेळेस संदेह निर्माण होतो की काय असे सगळेच सांगत असते. असं कुठं खरं असतं का? हे नरक स्वर्ग, अहो स्वर्ग आहे भूलथाप बरं का, आणि नरक आहे धमकी असे लोक म्हणतात. नरकाचं वर्णन केलं की धमकी आहे म्हणतात, आणि स्वर्गाचं वर्णन केलं की ते भुलवायचं काम आहे म्हणतात. हे करा ते करा, यज्ञ करा म्हणजे आम्हाला दक्षिणा मिळेल आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल. कशाचा स्वर्ग? मेल्यावर दिसतो म्हणतात, कोणाला दिसत असतात. अशा प्रकारचा संदेह निर्माण होतो, संशय निर्माण होतो. आणि ज्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांचं पाप त्याच्या त्याच्या स्वभावानुसार आहे. एखाद्या परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणं हे डोळ्याचं पाप आहे. वाईट गोष्टी कान पाडून ऐकत राहणं, परनिंदा ऐकत राहणे कानाचं पाप आहे. कानाचं पाप आहे अशी गोष्ट. वाईट अपशब्द, अभद्र बोलणं, शिव्या देणं, अभद्र बोलणं हे मुखाचं तोंडाचं पाप आहे, वाणीचं पाप आहे. हातानं काहीतरी वाईट काम करणं हाताचं पाप आहे. त्याप्रमाणे विकल्प करणं, चांगल्या माणसाने गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर विकल्प घेऊन करणं हे मनाचं पाप आहे. आणि संदेह करणं हे बुद्धीचं पाप आहे. म्हणून काय की आशा निर्माण झाली की बुद्धीचं दार झाकलं गेलं की तिला चांगल्या गोष्टीचा संदेह यायला लागतो, वाईट गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. वाईट गोष्ट खरी वाटणं आणि चांगल्या गोष्टी खोट्या वाटणं, आणि कोणी सांगितलं तरी की हे नको करू बाबा, ते आपल्याला आपल्या तर्कानं जर वाटलं हेच बरोबर आहे तर तसंच करायचं, असं जे असतं ते बुद्धीचं पाप असतं. आणि हे बुद्धीचं पाप असलं तर बाकीच्या इंद्रियांचे पाप किरकोळ असतात, पण बुद्धीचं पाप महत्त्वाचं असतं. कारण बुद्धीचा सगळ्यांना सपोर्ट असतो. इंद्रियाला बुद्धीच प्रेरणा देत असते, मनाला बुद्धीचा आधार लागतो. म्हणून बुद्धीचं पाप आलं की सगळं बिघडलं. म्हणून बुद्धीचं पाप अतिशय खडतर अशा प्रकारचं आहे. तर संदेह ते पाप कैसे नव्हे. अगदी ज्ञानेश्वर माऊली बोलले, संशया होणी थोर आणिक नाही, पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी. हरिणाच्या पाडसाला जशी पारधी वाघर लावतो आणि त्यात ते अडकतं, मग ते धरून त्याला त्या ठिकाणी नेतं आणि त्याला मारून टाकतं, त्याप्रमाणे विनाशाची वाघर प्राणी आला ही आहे काय? संशय. चांगल्या गोष्टी सांगणारावर संशय घ्यायचा आणि वाईट गोष्ट आपल्या मनाने ठरवायची, ती बरोबर समजायची आणि त्या हट्टानं करीतच राहायचं, याला त्या ठिकाणी संदेह हे पाप म्हणतात. म्हणून आशा ते करविते बुद्धीचा तो लोक, आणि बुद्धीचा लोक केल्यामुळे बुद्धीला चांगल्या गोष्टी संदेह यायला लागतो, तेच तिचं पाप असतं. म्हणून आपल्याला आशा धरायची की नाही, कशाची करायची कशाची न करायची. बुद्धीचं द्वार झाकतो म्हणजे काय करतो? बुद्धीच्या द्वार झाकल्यानंतर बुद्धीची अवस्था कशी होते? तिला चांगल्या गोष्टीवर संदेह निघाला म्हणजे आला म्हणजे ती ते सोडून देते. या गोष्टीचा साधक बाधक विचार आपणच आपल्याला करावा लागतो. आपुली आपण करा सोडवण, तसं तुकाराम महाराजांच्या म्हणतात आपुली आपण करावा विचार. केवळ दुसऱ्याच्या विचारावर आपण अहंकारामुळे राहू शकत नाही. आपण आपल्या बुद्धीवरच्या विश्वासामुळं, फालतू विश्वासामुळे राहू शकत नाही. नाहीतर एखाद्या संतांच्या वरती आपण जर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांच्या संगतीत राहून प्रत्येक गोष्ट ते म्हणतील तसं जर केलं तर आपल्याला आपल्या बुद्धी चालवण्याचं फार काम राहत नाही. पण असं होत नाही. म्हणून संतांनी सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, लोकांनी सांगितलं, जरी सांगितलं तरी त्याचा विचार करून ठरवायचं काम आपल्याकडेच असतं. म्हणून आपुली आपण करावा विचार, आपुली आपण करावा विचार. म्हणजे योग्य ग्राह्य,
हे आपल्या बुद्धीनं आपण विचार करावा आणि ती बुद्धी मोकळी असावी, तिचं दार मोकळं असावं. शास्त्र बघण्याकरता, संतांचं श्रवण करण्याकरता, शहाण्या माणसाचं वागणं पाहून त्याप्रमाणे ठरविण्याकरता आपल्या बुद्धीचं द्वार मोकळं असावं. आपण नम्र असावं आणि त्यामुळे कशाच्याही आशा करणं, इथून पापाला सुरुवात होते, इथून बंधाला सुरुवात होते, इथून विनाशाला सुरुवात होते. सगळ्या जगातली सगळी दुःख इथून आरंभ होतात. त्याची गंगोत्री ही आशा म्हणते. आशा गंगोत्री आहे आणि त्याने बुद्धीचं द्वार मुक्त, बुद्धीत निर्माण झालेला संदेह, तिचं द्वार बंद होण्याची स्वरूप आणि आशा निर्माण होणं हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे. म्हणून याचा नीट विचार करावा, आपुला आपण करावा विचार. पुढे महाराज म्हणतात, प्रसन्नते सार मन ग्वाही. प्रसन्नते सार मन ग्वाही. तर आपण आपला विचार करताना एकच गोष्ट ठरवावी की आपलं मन सतत प्रसन्न असलं पाहिजे. आता पहिलं चरण आशा ते कविते बुद्धीचा तो लोक, त्याचा उत्तरार्ध आणि प्रसन्नते सार मन ग्वाही, हे जे महाराजांनी एक सिद्धांत सांगितला, हे सायकॉलॉजीचा सिद्धांत आहे, मानसिक सिद्धांत आहे. आपल्याला वाटतं की हा मनोरुग्ण आहे, त्याला वेड्याच्या इस्पितळात नेऊन घालत. पण तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं आपण सगळेच मनोरुग्ण आहोत. सगळे वेड लागलेले माणसं आहोत की ज्यांना खरं पटत नाही, ज्याला खोटं पटतंय आणि जे खोट्याच्या मागं लागून विनाशाकडे चालले. सगळं जग चाललं. अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती वास्तव आहे. तर सगळे मनोरुग्ण आहेत आपण. तर मनोरुग्ण म्हणजे काय? मनोरुग्ण म्हणजे काय? तर एक गोष्ट आहे की आपलं मन आहे, त्या मनात आशा निर्माण होते ना. मन आशेच्या दृष्टीने इंद्रियात येतं, इंद्रियातून विषयात येतं, विषयातून पदार्थावर येतं, तिथून ऐश्वर्य भोगायला लागतं, त्याचा मार्ग. पण हे खरं सुख नाही, हे खोटं आहे, ते आपल्याला खरं वाटतं. आणि त्याच मनाच्या मागच्या बाजूला बुद्धी आहे आणि बुद्धीच्या जवळच आत्मस्वरूप आहे, आत्मसुख आहे. तिथं जवळ आहे, एकदम खेटून आहे. आता मी हॉलमध्ये बसलोय, माझ्या मागे एक बंद रूम आहे आणि पुढे सगळं, पुढं व्हरांडा आहे, पुढे सगळं आहे, परिसर आहे. मी इकडंच बघतोय, इकडच्याच लोकांशी बोलतोय, इकडच्याच लोकांना चहापाणी करतोय, सगळं करतो आणि सगळे लोक मला हैराण करतात, तरी मी त्यांच्या नादी लागतो. पण माझ्याच मागे एक निवांत पलंग टाकलेला आहे, त्याच्यावर गादी टाकलेली आहे, त्याच्यावर पांघरायला टाकलेलं आहे. निवांत वाचायचं असलं तर तिथे पुस्तकं आहे, काही खाय प्यायचं असलं तर मागून घेता येते मला आणि निवांत राहता येते. पण ते माझ्या पाठीमागे, मी तिकडं नाही जात, मी इकडंच हैराण होतो. हे जसं आहे त्याप्रमाणे आपली बुद्धी आहे, बुद्धीच्या पुढं मन आहे, मनाच्या पुढे इंद्रिय आहे, इंद्रियाच्या पुढे विषय आहे, विषयाच्या पुढे जग आहे. आणि तिकडंच जीव, मन तिकडंच लागलंय आणि मनाच्या मागे बुद्धी आहे. तिचं द्वार उघडं करायचं आणि त्या बुद्धीकडे त्यांनी जायचं आणि तिचा आत्मसुखात शांत राहायचं, हे माग आहे. तर गंमत अशी आहे की मन प्रसन्न आहे का मन उदास आहे, याच्यावर बुद्धीचं द्वार उघडे का नाही हे कळतं. म्हणून प्रसन्नते ते सार मन ग्वाही असं म्हटलं. तर मन सतत प्रसन्न असलं पाहिजे. केव्हा मन प्रसन्न होतं की त्याची आत्म्याकडे दृष्टी, ते आत्मचिंतन ज्या वेळेला करतं त्यावेळेला प्रसन्न होतं आणि आत्मचिंतन करायला लागल्यानंतर त्याची प्रसन्न होते आणि प्रसन्नता झाल्यानंतर त्याला बाहेरून काही मिळालं तरी चालतं, नाही मिळालं तरी चालतं. आज दोनदा नाही जेवण मिळालं, ठीक आहे, उद्या सकाळी जेऊ, काय सहन करण्याची शक्ती देतो देव त्याला. आज अमुक मला खूप वाईट बोलला हो, तो माणूस मला भाऊ शिव्या देऊन गेला हो, तुम्हाला तो शिव्या देऊन गेला हो, आधी का काय. अहो 100 माणसं माझी स्तुती करून गेलेत ना, 100 माणसं मला हार घालून गेले, मला चांगलं बोलून गेले, प्रेमानं बोलून गेले. एक बोलला, एखादं फळ देठाजवळ थोडं चिरलं, सडायला लागलं, कापून टाकलं, तेवढं बाकीचं खा.
आणि प्रसन्न नसणारा माणूस, परमार्थ साधनेत नसलेला, आत्मसम्मुख नसलेला, बुद्धीचं द्वार उघडं नसलेला माणूस 100 माणसांनी त्याला अनुकूलता दिली आणि एक माणूस प्रतिकूल बोलला तर तेच त्याला असं टोचत राहील. दिवा निशण तप्पेती मरण ताडित, हा भागवतात म्हटले. तो मला असं बोलला, ते मला असं बोलला, त्याचं बघ, त्याचा सोड घेईल, रात्रभर झोप नाही येणार त्याला, निर्दिराने मनोरंजन, कोणाला फोन करील, तुम्ही असं करा, आपल्याला असं करायचं, हैराण होऊन जाईल एका माणसाने हे केलं. म्हणजे त्याची प्रसन्नता क्षणात जाते, जो आशेला लागतो तो. आणि बुद्धीचं द्वार उघडं ठेवून आत्मसुखाचा जो भोग आस्वादन करतो तो सतत प्रसन्न असतो. त्याला दुःख नसतंच. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे ते आहे. ज्ञानेश्वरी बोल, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीत पर्यवतिष्ठते. आणि मौलीने गोड दृष्टांत दिला त्याला, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे दयाचा जठरू तया क्षुदे कृषीचा आडदरू काहीच नाही. समजा आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात, आपल्या पोटामध्ये, आपल्या जठरामध्ये जर अमृताची धार, अमृताचा ओघ जर सुरू झाला तर माणूस म्हणेल मला जेवायला नको, मला पाणी नको, काही नको, अरे मी तृप्त आहे रे, मी तृप्त आहे, मी आनंदी आहे, मला काहीच नको, काहीच नसताना मला आनंद आहे, अशी गोष्ट आहे. असं होईल. त्याप्रमाणे अखंडित प्रसन्नता अति जेथे चित्ता तिथे वेगळे नाही समजता संसार दुःखा, असं त्या ठिकाणी. प्रसादे सर्व दुःखांना महावीरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीत पर्यवतिष्ठते. म्हणून प्रसन्नते सार मन द्वारे. मन स्वतंत्र प्रसन्न असतं आणि आपल्या प्रसन्न मनाला आपल्या प्रसन्नतेला, आत्म्याकडून, बुद्धीकडून मनात आलेल्या प्रसन्नतेला मनच ग्वाही असते. आता जमलं अशी गोष्ट. एखादा चार्ट किंवा एखादं चित्र आपण काढतो आणि चित्रकार असतो, चित्र काढतो, उत्कृष्ट प्रकारची रंगसंगती देऊन आखीव, रेखीव, काकीव, कोरीव असं सुंदर चित्र काढतो आणि दुसऱ्याला दाखवतो, बघा अरे बापरे, क्या बात आहे, क्या अप्रतिम, बेहतरीन, काय फोटो, काय तस्वीर, काय चित्र, बापरे, लोक म्हणतात. हा वर्णन करतो, तो वर्णन करतो. पण एखादा विचारतो, अहो ते सगळे निवड तुम्हाला नाही, मला नाही पसंत, मला अजून पसंत नाही. मग तो अजून काढतो, अजून कोणाला दाखवतो, सगळे वाहवा करतात. पण सगळ्यांना ते चांगलं दिसतं, पण त्याची नीट परीक्षा नसते आणि करणाऱ्याला परीक्षा असते. पण ज्या वेळेला शेवटचं होतं त्यावेळेला करणारा म्हणतो, हां आत्ता चित्र झाले, आता ही चित्राकृती सुंदर झाली. आता कुठल्याही प्रदर्शनात, कुठल्याही म्युझियममध्ये कुठेही नाही आला, आता काही नाही आला, हे त्याची खात्री असते. म्हणजे त्याचं मन त्याला ग्वाही असतं. त्याप्रमाणे परमार्थात परमेश्वराचं सुख घेण्याचा अनुभव ज्याला विश्वास आहे, ज्याला श्रद्धा आहे पूर्वी, त्याला अनुभव असतो की माझं चित्त आता प्रसन्न आहे. आता मला कशाची आशा, जगातलं मला काही जरूरच नाही. आता मला सगळं मिळायचं ते आत मिळालंय, म्हणजे आतच सगळं आहे, बाहेर काहीच नाही. आणि बाहेरच्या मागं लागलं की आतून जात आहे. यालाच बुद्धीचा लोक म्हणतात, यालाच संदेह म्हणतात, यालाच पाप म्हणतात. आणि याचाच विचार करावा, आपुला आपण करावा विचार. प्रसन्नते सार म्हणजे मनाची प्रसन्नता हे साधनांचं सार आहे. सगळ्या जप, तप, अनुष्ठान, तीर्थयात्रा हे सगळं केलं, प्रसन्नता नाही झाली मनाची, सगळं गेलं. आणि एक प्रसन्नता झाली, कुठं जायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा हे कशी तावडी अनंत आळवावा. प्रसन्न राहावं, देवाच्या कृपेचा अनुभव करावा, देवाच्याकडे वृत्तीची लगन त्या ठिकाणी लावून काही आठवू नये, तहान भूक कशाची आठवण होऊ नये, ही प्रसन्नता. हे साधनाचं सार आहे. आणि याला मनच ग्वाही असतं. हे दुसऱ्याचं सर्टिफिकेट नाही, याला कोणाचं, आपलंच मन आपल्याला ग्वाही. माझे मन मला ग्वाही. तुकाराम महाराजांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे, सत्या असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत. बहुमताला ह्या परमार्थातल्या गोष्टी बहुमतावर ठरत नसतात.
हो, तुम्ही बघा ना, हा टँक बांधलाय, याचं बांधकाम पूर्ण झालं काय? किती लोक आहेत तिथे? म्हणजे 200 लोक आहेत. मग 200 लोकात मतदान करा, याचं पूर्ण काम झालं का नाही? काही लोक म्हणते नाही झालं अजून, काही म्हणते झाले. मग ज्याचे जास्ती मत असतील ते ठरवा पूर्ण काम झालं की नाही. असं असतं का? मूर्खपणाचं ठरेल. एक एक्सपर्ट इंजिनियर असतो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतो, तो पाहतो आणि सगळे लोक म्हणतात साहेब हे काम पूर्ण झालं का नाही तुम्ही बघा, याच्यात काही गुंजाईश राहिली का, आणि राहिलं असं तर सांगा, आम्ही ते पूर्ण करून देतो. म्हणजे ज्याच्यात जो एक्सपर्ट असतो त्याचा निर्णय शेवटचा असतो. हे जर खरं असेल तर इथं मतदान नाही, इथं दुसऱ्याच्या मनावर नाही. काय मानिये नाही बहुमता, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, तुकाराम महाराज. माझ्या जीवनात मी इतक्या पुढे गेलो त्याचं कारण हे सत्य की असत्य मी आतल्या मनाला विचारून आतलं मन त्या ठिकाणी हे केलं. अशी गोष्ट त्या अगदी त्याप्रमाणे मन काय साधनांचं स्वार ग्वाही मन आहे आणि मनाची प्रसन्नता. आत्मस्वरूपाच्या अनुभवानं वा विश्वासानं मनाची असलेली प्रसन्नता, त्याला आपल्याच मनाची असलेली ग्वाही आणि सगळ्या साधनाचं सार पदरात पडलं, हे त्याचं सर्टिफिकेट. या 3 गोष्टी महाराज अति महत्त्वाच्या सांगितल्या, अति महत्त्वाच्या. आपुला आपण करावा विचार, आपुला आपण करावा विचार, मन साधनांची प्रसन्नते सार मन ग्वाही. म्हणून मनाला आणि बुद्धीला जवळ करून जो जीव सुखदुःख भोगतो तो जीव मुळातच आतापर्यंत काय सांगितलं की मन बुद्धीच्या जवळच आत्मसुख आहे, पण ते मन बुद्धी संशय घेऊन आणि मन आशा ठेवून विषयाकडे धावतं म्हणून दुःखी होतं. आता याच्या आत जाऊन 3ऱ्या चरणामध्ये एक दृष्टांत अशा प्रकारचा एक सिद्धांत सांगतो की काय की मनाच्या बुद्धीच्या संगतीनं जीव स्वतःला शरीर समजून आणि विषयानं सुख होईल असं समजतो. मन बुद्धी त्याला बहकवून देतात म्हणून तो दुःख भोगतो. अरे जीवाच्या जवळ सुख नाही, जीवच सुखरूप आहे, जीवच आत्मरूप आहे. मग हा कस काय भरकटला तर त्याचं वर्णन इथं करतात. काय नावे रूपे अंगी लाविला विटाळ. जीवाला नामारूपानं जीवाच्या अंगी विटाळ लागला, नावारूपाच्या अंगी विटाळ लागला. एक महात्मा, एक अगदी सनातन माणूस बरं का, 16 ओळ पाळणारा, सुतक पाळणारा, आणि त्याला सांगितलं काय त्या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत आहे बरं का, ते भ्रम कसा असतो ते. तर 2 मित्र होते आणि दोघांची मुलं शिकायला होते परदेशात शिकायला होते. दोघांची एकत्र होते आणि त्यावेळेला काही असं टेलिफोन किंवा असं मोबाईल असं इंटरनेट हे काही नव्हतं, यातले व्हिडिओ नव्हता, काही नव्हतं. कधीतरी पत्र यायचं किंवा निरोप यायचा. अजून काही गावातले देशातले माणसं होते तिकडे. तर योगायोगानं त्यातल्या एकाचा मुलगा आजारी पडला आणि गेला आणि त्याने तिकडून वार्ता पाठवली. माणूस आला पण त्या माणसाच्या डोक्यात गडबड झाली. ज्याचा मुलगा वारला होता त्याचा मुलगा जिवंत आहे, ज्याचा जिवंत आहे त्याचा वारला, असं त्याच्या डोक्यात बदल झाला. आणि इथे येऊन त्याने ती बातमी सांगितली. ज्याचा जिवंत होत त्याला म्हणून तुमचा मुलगा वारला, आणि ज्याचे नाही, ज्याचा वारला होता त्याला सांगितलं जिवंत आहे. आता काय होईल? ज्याचा मुलगा जिवंत आहे ते धाय मोकळून रडू लागले, आणि ज्याचा मुलगा मेला होता बरं झालं बाबा आपलं तरी वाचलं, छान झालं, पेढे वाटा. हे मुलाच्या मरणानं दुःख आहे का मेल्याचं वार्ता कळण्यानं दुःख आहे? सांगा. वार्ता कळण्यानं दुःख आहे, कळण्यानं दुःख आहे. मेलेलं तिकडे वेगळंच आहे ना. त्यांनी दुःख असं तिकडे मेलं की इकडे दुःख व्हायला पाहिजे खूप, तसं होत नाही. याचा अर्थ काय
याचा अर्थ जीवाला बाहेरच्या प्रपंचातून नात्यागोत्यातून दुःख सुख काहीच नाही, फक्त नावारूपानं याला विटाळ. हां, तर मी हे सांगत होतो, तर त्या दोघं जे मित्र होते त्यातलं सुतक कुणी पाळलं? ज्याचा मुलगा जिवंत होता त्यांनी सुतक पाळलं, आणि ज्याचा मेला होता त्याने सुतक पाळलंच नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे ज्यानं सुतक पाळलं त्याला हे सुतक व्यर्थ झालं की नसलेलं आलं की नाही, का असलेलं आलं? नसलेलं आलं. त्याप्रमाणे जीव जो अविद्येनं झाकला गेला, अविद्येनं झाकला गेला, विकारानं बरबटला गेला, देहाच्या नावरूप ज्या देहाला आहे त्या देहाला मी म्हणायला लागला, ज्यांचा काहीच संबंध नाही परिवारातला त्याला माझं म्हणायला लागला, आणि या जगाला इदम म्हणून ओळखायला लागला. हा जीवाला लागलेला विटाळ म्हणजे सूतक आहे. तर नावरूप ज्याला शरीराला आहे तो ते शरीर मी आहे असं समजण्यामुळे जीवाला या शरीराचं सूतक लागलंय, म्हणजे ज्या सुख दुःख त्या ठिकाणी लागलेलं आहे. बाकी काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, नावे रूपे अंगी लाविला विटाळ. जीवाच्या मूळ काय आहे? मूळ हा जीव कसा आहे? मूळ हा जीव ब्रह्म आहे. तर ते कसं आहे? काय होते? शुद्ध बुद्ध होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. काय होते? तो जीव मुळात परब्रह्म होता बरं का, मुक्त होता परी बळी झाला बुद्ध. तर ते कसं आहे? ते निर्मळ आहे, ते शुद्ध आहे, आणि ते बुद्ध आहे. त्याच्या बुद्धीचं धार कधीच झाकत नाही, कारण त्याचा बोध आहे, त्याची बुद्धी नाही नुसती. आणि ते शुद्ध आहे, मलिन नाही, आणि ते निर्मळ आहे, त्याला मळ कोणत्याही प्रकारचा नाही. काय तच्छुद्धम विमलम विशोकम अमृतम सत्यम परम धीमही. भागवताच्या शेवटी म्हटलंय तच्छुद्धम, ते शुद्ध आहे. तच्छुद्धम विमल आहे, विशोक आहे. हां, विशोक तच्छुद्धम विमलम विशोकम अमृतम, आणि अमृत रूप आहे. कोण? तो परमात्मा. तो परमात्मा अमृत रूप आहे, विशोक आहे, असे वाटतं. कसा आहे तो? तर त्याचं वर्णन वेदांतामध्ये नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त हे 4 सूत्र आहेत बरं का. नित्य म्हणजे कधीच न नाशणारा बरं का, नित्य. नित्य. शुद्ध म्हणजे काय? की जे नित्य राहतं पण विकृत होत नाही. फळं आणले 10 दिवस पाहिलंच नाही त्याच्याकडं, काय होईल त्याचं? अन्न शिजवलं 2 दिवस त्याच्याकडे पाहिलंच नाही, कसं होईल? ते विकृत होईल ना. तसं हे नाही, ते नित्य आहे, कधीच न नाशणार आहे. पण कधीच न नाशणारं म्हणजे नष्ट होणारं नाही आणि नासक होणारं नाही, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. सडून नुसतं राहिलं तर काय उपयोग त्याचा, आणि नाहीसं झालं तरी काय उपयोग त्याचा? म्हणजे नाहीसं होत नाही, सडत नाही, सडत कुजत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? नित्य म्हटलं. नाहीसं होत नाही म्हणून, आणि विकृत होत नाही म्हणून त्याला शुद्ध म्हटलं. जसं गंगेचं पाणी 500 वर्ष ठेवलं तर त्याच्यात किडे होत नाही. प्रयोग करून बघा म्हणजे कळेल आपल्याला गंगेची काय महती ती. तर ते विकृत होत नाही म्हणजे विशुद्ध. काय? नित्य, शुद्ध. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध आहे म्हणजे ते बोधरूप आहे, ते जड नाही आहे. ते जड नाही की त्याला काही कळत नाही असं, ते स्वतःला जाणतं आहे. त्याच्याकडे ज्ञान नावाचा गुण आहे, अभिज्ञ आहे ते. अभिज्ञ स्वरण असं अभिज्ञ, म्हणून त्याला नित्य, शुद्ध, बुद्ध. आणि मुक्त म्हणजे ते मोकळा. ते कशानं अविद्येनं बांधलेलं नाही, विकारानं बांधलेलं नाही, कर्माने बांधलेलं नाही, शब्दानं बांधलेलं नाही, पराधीन नाही, ते मुक्त आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. आता हे 4 शब्द लक्षात ठेवा, आणि हे 4 शब्द इकडं घ्या. काय आहे? शरीर. शरीराला आपण नित्य समजतो आत्म्याऐवजी. शरीर नित्य आहे का? नाही. शरीराला नित्य समजतो पण शरीर नित्य नाही, म्हणून जीव नित्य नाही असं त्याला वाटतं. नित्य. मन शुद्ध नाही, मन अशुद्ध आहे. शरीर अनित्य आहे, मन अशुद्ध आहे. बुद्धी अबुद्ध आहे. बुद्धी म्हणायचं आहे तिला, पण ती बुद्धी अबुद्ध आहे, तिला कळत नाही, तिला बोध नाही आहे.
तिला बोध त्याचा होतो नंतर. अनित्य आहे शरीर, त्याच्यानंतर अशुद्ध आहे मन, अबुद्ध आहे बुद्धी, अमुक्त आहे जीव. जीव मुक्त नाही ना, जीव आहे तोपर्यंत, चिदाभास आहे तोपर्यंत मुक्त नाही. म्हणून काय की शरीराचा छंद सोडून आत्म्याचा छंद धारण करा, की हे अनित्य सोडून त्या नित्याचं धारण करा. अशुद्ध मनाचा संग सोडून शुद्ध आत्म्याचं त्या ठिकाणी अनुसंधान करा, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. अबुद्ध असलेल्या भ्रम प्रमाद विपरीतचा या दोषांनी युक्त असलेल्या अबुद्ध असलेल्या बुद्धीचा छंद सोडून त्या आत्म्याचा हे करा, म्हणजे तुम्हाला आत्मबोध होईल. नित्य मुक्त शुद्ध, नित्य शुद्ध बुद्ध आणि जीवानं परब्रह्माचं हे करावं, म्हणजे तो अविद्येतून आणि विकारातून जन्ममरणातून सगळ्या दुःखातून सुटून तो मुक्त होईल. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. इकडे शरीर मन बुद्धी आणि जीव याच्याकडे लागतं, आणि याच्या विरुद्ध लक्षण जे आपल्याला पाहिजे ते सगळे आत्म्याकडे आहेत. म्हणून होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. हा जीव शुद्ध होता, बुद्ध होता, निर्मळ होता, पण या संगतीनं, त्या बुद्धीच्या मनाच्या अविद्येच्या संगतीनं लागला. म्हणून आता जीवाला या सगळ्या बुद्धमुक्तची जाणीव देण्याकरता मनानं बुद्धीचं द्वार झाकायचं नाही, त्यांनी आशा करायची नाही, मन ग्वाही ठेवायचं, मन प्रसन्न करायचं, नावरूपाशी संबंध ठेवायचा नाही, आणि मग आपली वाट चालायची. पण तुकाराम महाराज म्हणाले, काय करू, या सगळ्या लोकांना या वाटेनं चालता येत नाही, ते तिकडेच चालतात. म्हणून काय होतं, शेवटी एक दृष्टांत दिला, आंधळ्याशी नये देखण्याची चाली. बरं का, आंधळ्याशी नवे देखण्याची चाली, चाले ऐशी बोली तुका म्हणे. आंधळा माणूस डोळस माणसासारखा चालू शकत नाही. डोळस म्हणजे बुद्धीचा डोळसपणा आहे. हा प्रसन्नतेचा डोळसपणा आहे, बुद्धीचा डोळसपणा आहे, विचाराचा डोळसपणा आहे. आज मागे जे विषय झाले ते. म्हणून आंधळ्याने काय करावं लागतं की डोळसाच्या संगतीला लागावं लागतं. मला घेऊन जा रे बाबा तिकडे, मग तो त्याला धरून नेतो किंवा सांगतो. आंधळ्याची नवे डोळशाची देखण्याची चाल. देखणा म्हणजे सुंदर नाही, देखणा म्हणजे ज्याला डोळे आहेत आणि ज्याला दिसतंय तो. तर दिसणाऱ्याच्या संगतीनं आंधळ्याने चालावं आणि मग आपल्या इच्छित स्थळावर जावं. त्याप्रमाणे तुम्हाला जोपर्यंत आशा सुटत नाही, जोपर्यंत बुद्धीचं द्वार उघडं होत नाही, जोपर्यंत मनाची प्रसन्नता होत नाही, जोपर्यंत सत्सत विवेकाचा विचार आपल्याकडे येत नाही, जोपर्यंत नामरूपाचंच आपण अडकलेलो आहोत, आणि जोपर्यंत शुद्ध बुद्ध नित्यमुक्त आपल्याला भेटत नाही, तोपर्यंत आपण ज्याला ते भेटलं आहे असे जे देखणे आहेत परमार्थाचे, म्हणजे संत आहेत, त्यांच्याकडे आपण आंधळ्या लोकांनी त्यांच्या कास धरावी, त्यांच्या मागे चालावं, आणि त्यांच्या मागे चालून ते आपल्याला तिकडे घेऊन जातील. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की आम्ही या जगामध्ये देखणे आहोत. आम्ही त्या परमार्थाला, परमेश्वराला पाहिलेलं आहे, आणि आम्ही ज्या मार्गाने चालतो, आणि म्हणून न पाहणाऱ्या लोकांना किंवा अशा प्रकारच्या या बाबतीत आंधळ्या असलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठीच आम्ही आलो आहोत. आमच्या संगतीनं मूढ लोकही ज्ञानी अशा प्रकारचे बनतात. म्हणून ज्यांना हे सुख पाहिजे त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं, आमच्या म्हणण्याप्रमाणे चालावं. आम्ही त्यांना बरोबर त्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाऊ. हा तुकाराम महाराजांनी दिलेला दिलाशाचा हात आहे. शेवटचा दयेची पाखर आहे, करुणेचं, आणि त्या ठिकाणी बाळकडू करुणेचं अमृत अशा प्रकारचं आहे. ते तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलं आहे. त्याप्रमाणे आपण आशा सोडून बुद्धीचं द्वार उघडं करून विचाराची लगन लावून मनाला ग्वाही करून मन प्रसन्न ठेवून नामरूपाचा छंद सोडून संतांच्या मागे जाऊन या आणि नित्यशुद्ध बुद्ध आणि मुक्त अशा परब्रह्माच्या पर्यंत आपण पोचावं आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून जय गुरुनाम देऊ. धन्यवाद. आंधळ्याची चाली
आंधळ्यास नये देखण्याची जाणी आंधळ्यास नये देखण्याची जाणी